नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा बाटली बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंचन घोटाळा प्रकरणाची क्लीन चिटचा अहवाल मुंबई हायकोर्टाने स्वीकारलेला नाही. हायकोर्टात हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्यातून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीनं क्लीन चिट अहवाल कोर्टात सादर केला. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2.5 वर्षांपूर्वी अजित पवार हे सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्त झाल्याचं वाटलं होतं, पण सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं भूत पुन्हा बाटली बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सिंचन घोटाळा नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजित पवार तटकरेंच्या काळामध्ये सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. धरणं आणि कालव्यातल्या बांधकामाला खर्च वाढवण्याचा आरोप झाला. 13 वर्षात 0.1% सिंचन झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं. 0.5% सिंचन झाल्याचं सरकारनं स्पष्टीकरण दिलं. 70,000 कोटीचा आकडा चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला. सिंचनात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रकल्प किमती वाढण्यास अधिकारी जबाबदार असल्याचं सांगितलं गेलं. चित्रित समितीनं या संदर्भातला ठपका ठेवलेला होता. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, सिंचन घोटाळ्याचं हे भूत पुन्हा बाटलीच्या बाहेर येणं अजित पवारांसाठी किती चिंताजनक आहे? फार चिंतादायक आहे. अजित, माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण आताची या घडीची मोठी महत्त्वाची बातमी जी समोर येते त्यानुसार सिंचन घोटाळ्याचं जे भूत आहे ते पुन्हा एकदा बाटली बाहेर येण्याची शक्यता आहे, कारण अजून अजित पवार यांना जी क्लीन चिट चा अहवाल होता तो कोर्टानं मान्य केलेला नाहीये. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार का आणि अजित पवारांच्या अडचणी त्यामुळे वाढणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. एका बाजूला ही बातमी समोर येते आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलं. आतापर्यंतचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी आरोप केले तेव्हा राजकीय नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मोहित कंबोजला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात लष्करे देवेंद्रच्या चौथ्या फळीचा नेता म्हणून उभा केलेला आहे. तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. आज त्यांनी काहीतरी ट्विट केलं, त्याच्या ट्विटला फारसं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. फक्त पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी आभास निर्माण करण्याचा त्याचा एक प्रयत्न. मोहित कंबोज यांचं ट्विट हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्यांचा स्ट्रायकिंग रेट 100% आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी ट्विट केलं. त्यांनी माहिती जनतेसमोर आणावी आणि ते आणतील. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे, कोणी कोणाला जेलवर घालण्याची तारखा सांगणं आणि अशा पद्धतीने बोलणं यामधला गैरअर्थ निघू शकतात. प्रत्येकाला आपल्याकडची माहिती उजागर करण्याचा अधिकार आहे. मोहित कंबोज ते करतील. काल रात्री एक ट्विट केलं ज्यामुळे खळबळ माजली आहे की आणखी एक मोठा नेता राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा. नाही, मी ते ट्विट बघितलं नाही, पण अशी पद्धती नवीन आली आहे का देशात मला तरी माहिती नाही. मोहन कंबोज काय बोलले आणि काय नाही ते काय आम्ही कोणी काय बोलायला सांगितलंय? आता त्यांना काय कळलं असलं समजलं असलं तर त्यांनी काय बोलले असतील. म्हणून का आम्ही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असं काय बोलायला सांगितलं नाही की तुम्ही असं बोला, असं ट्विट करा, असं कोण काय सांगत नाही.
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस महासंचालकांना याबद्दलचे आदेश दिलेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली. या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दरम्यान दिवंगत विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग प्रकरण आता अधिक गाजतंय आणि ती कथित कार जी आहे ती शिरूर पोलिसांच्या ताब्यात सध्या आहे. गाडी चालक संदीप वीर पोलिसांच्या ताब्यात आहे. संदीप वीरची पोलीस चौकशी करतायत. 3 ऑगस्टला पाठलाग केल्याचा आरोप केला जातोय. कारमध्ये 6 जण असल्याची माहिती सुद्धा समोर येते. का ती कार विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करत होती, ती मागे पुढे का होत होती आणि त्या प्रकारचा संशय जेव्हा ड्रायव्हरला आलेला होता त्यानंतर पोलिसांनी या संदर्भातली चौकशी केली आणि तातडीनं त्या गाडी चालकाला आणि गाडीतल्या त्या लोकांची सुद्धा ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. चालकाचा ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे. 6 जण गाडीत असल्याची माहिती सुद्धा समोर येते. 3 ऑगस्टचा हा सगळा प्रकार होता. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या आधी म्हणजे 3 ऑगस्टला शिक्रापूरच्या जवळ हा प्रकार घडलेला होता की त्यांची गाडी काही जण त्याचा पाठलाग करत होते आणि त्यांनी याबद्दल खटकलं सुद्धा होतं त्यांना असं कळतंय. हा नेमका प्रकार काय आहे हे पुढच्या पोलीस तपासातून कदाचित समोर येईल. यानंतर बातमी विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भातली आहे. विनायक मेटेंच्या अकस्मात अपघात आणि मृत्यूनंतर आता मेटेंच्या नातेवाईकांनी काही सवाल उपस्थित केलेत आणि त्याच्यासोबत असणाऱ्या चालकावर आरोप केलेत. विनायक मेटेंसोबत असणारा चालक एकनाथ कदम हा मेटेंसोबत गेली 12 वर्ष काम करतोय. मात्र तरीही त्यानं अपघातानंतर फोनवरचा नातेवाईकांचा आवाज ओळखला नाही. त्यानं अपघात घडला तिथलं लोकेशन पाठवलं नाही आणि चालक वारंवार आपला जबाब बदलत असल्याचा आरोप मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाणांनी केलाय. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपले हे आरोप केलेले आहेत. तर सगळ्याची गांभीर्यानं आणि तातडीने चौकशी करण्याची मागणी मेटेंच्या कुटुंबियांनी केली आहे. तू कुठे मला लोकेशन दे, तर तो लोकेशन देत नव्हता. फक्त त्यांनी मला विचारलं की तुम्ही कोण बोलताय. रोज तो सातत्याने माझ्याबरोबर असताना तो साहेबांच्या बरोबर 12 वर्ष काम करतोय. त्याच्याकडे माझा नंबर आहे. मी दुसऱ्या मोबाईलवरनं जरी कॉल केला तर तो मला माझ्या नावाने बोलायचा. मग त्याला कालच का की मी आठवलं नाही की माझा नंबर सेव्ह असतानाही त्याला कसं कळलं नाही की बाळासाहेब चव्हाणांनी फोन केला आहे. मी स्वतः त्याला सांगितलं मी बाळासाहेब चव्हाण बोलतोय. मग तो म्हणला बाळासाहेब तुम्ही कुठे आहेत, तुम्ही लवकर इथं या. मी चांदणी चौकापर्यंत आलोय. तो काय रडायचं सोडत नव्हता आणि लोकेशनही देत नव्हता. मग त्यानंतर मी त्याला सांगितलं तिथं कोण आलंय का, तुला मदत मिळली का, मिळाली नसेल तर मी मदत मिळवण्यासाठी फोन करतो. तर मग त्यांनी एक व्यक्ती तिथं होते मदतीसाठी आलेले, त्यांच्याकडे फोन दिला. मी त्यावेळेस त्यांना विचारलं की बाबा हे कुठल्याच स्पॉटला आहेत, कुठल्या लोकेशनला आहेत, मी निघालोय. त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण आहात. म्हणलं मी मेटे साहेबांचा भाचा आहे आणि मी त्यांच्याकडे यायला निघालो. राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा व्हीप जारी करण्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट. राज्यात पुन्हा व्हीप वॉर. व्हीपवरून शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने. मूळ शिवसेनेकडून 55 आमदारांना व्हीप. उद्धव ठाकरेंची खेळी. नेमका कुणाचा व्हीप योग्य? प्रकरण अद्याप सुप्रीम कोर्टात. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं शिवसेना आणि शिंदे गटामध्ये व्हीप जारी करण्यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पावसाळी अधिवेशनात विविध शासकीय ठराव प्रस्ताव सभागृहात मांडले जातात. या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याकरता सभागृहात मतदान होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळ शिवसेनेकडून शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय.
आम्ही जारी केलेला व्हीप सगळ्या शिवसेना आमदारांना लागू होईल, कारण दप्तरी नोंद असल्यानं नियमानुसार माझी प्रतोद म्हणून नियुक्ती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना देखील आपलाच व्हीप लागू होईल असा दावा सुनील प्रभू यांनी केलाय. विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी शिवसेना पक्ष म्हणून व्हीप हा प्रत्येक विधिमंडळ सदस्य जो आहे पक्षाचा त्याला दिला जातो आणि त्यानुसार हा व्हीप काल दिलाय. माझा व्हीप जो आहे तो शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाच्या प्रत्येक सदस्याला माझा व्हीप लागू होणार आहे. शिवसेना पक्षानं व्हीप जारी केलाय आणि जे आमदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना व्हीप पाळावा लागणार आहे. जे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षाने व्हीप जारी केलेला आहे. जे लोक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहे, यामधून जो गटनेता पक्षप्रमुखांनी आणि नेमलेला आहे त्यांना व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे. तो शिवसेनेनं जारी केलेला आहे. त्याचं पालन करावं लागेल आणि त्याचं पालन नाही झालं तर ती पक्षविरोधी कारवाई ठरेल. तर शिंदे गटाचा व्हीप हा कायद्यानुसार असून आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानं प्रभू यांच्या व्हीपला अर्थ उरलेला नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला. आम्हाला काय लागू होतोय, आम्ही 40 ते 15 त्यांनाच आम्ही उलटा व्हीप लागू करू. वेळेला आणीबाणीची काय परिस्थिती निर्माण होते तेव्हा आम्ही तो व्हीप बजावतो. आता मागे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती, त्याने आमच्याबरोबर यावं म्हणून आम्ही त्यांना व्हीप बजावलं आणि आम्ही पुढे जाऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला बजावत होते, पण त्यांचा व्हीप चालला नाही. राज्यातील सत्ता संघर्षाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी 22 ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण 6 याचिका दाखल असून यामध्ये पक्षप्रतोद पदाच्या वादाचाही विषय आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच कुणाचा प्रतोद आणि त्या प्रतोदांचा व्हीप योग्य असेल याचा फैसला होईल. पण तोपर्यंत दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जातीलच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र तसंच मुंबई भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच आशिष शेलार यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बावनकुळे आणि शेलारांचा भव्य सत्कार करण्यात आला. भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हा सोहळा झाला. यावेळी फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी बावनकुळेंचं भरभरून कौतुक केलं. बावनकुळेंच्या हाती जे काम देण्यात येतं ते जातच असं फडणवीस म्हणाले. तर मुंबई पालिकेवर आशिष शेलारांच्या नेतृत्वात भाजपचा महापौर येणारच असा आत्मविश्वास फडणवीसांनी बोलून दाखवला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर आहेत. सर, मुंबईत आलेला आहात, पहिलं वाक्य असं म्हटलं की मुंबई काबीज करायचं आहे, मुंबईचा महापौर भाजपचा असेल. होय, आम्ही माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात, माननीय आशिष शेलारांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्ष निवडून येईल. आमची संघटन शक्ती आमची संघटन शक्ती प्रचंड ताकदीने काम करेल. आमच्या प्रत्येक बूथवर 50 युवा वॉरियर्स तयार होतील. महिला मोर्चा हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नव्याने तयार करणार आहोत आणि प्रचंड ताकदीने आम्ही मुंबई जिंकू. आशिष शेलारजी असं म्हटलेत की एका कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढायची आहे, याकडे कसं बघताय? आशिषजींनी खरं सांगितलं आहे. एकाच कुटुंबाने मागच्या 40 वर्ष मुंबईला वेठीस धरला आहे. मुंबई जर खऱ्या अर्थाने 40 वर्षात जर विचार केला असता आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर झालं असतं. इतकी ताकद मुंबईमध्ये होती, इतका पैसा होता, पण प्रचंड पैशाचा दुरुपयोग करून, भ्रष्टाचार करून या मुंबईला आज ज्या पद्धतीने आपण बघा, विकासापासून मुंबई प्रचंड मागे पडली आहे. जगातले अनेक शहर पुढे गेले आहे. मला विश्वास आहे की देवेंद्रजी आणि आशिषच्या नेतृत्वामध्ये आणि मोदीजींचं जे स्वप्न आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे शहर करायचं, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की एका कुटुंबाची मक्तेदारी जी आहे ही मोडीत आम्ही काढणार आहोत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर असेल, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. व्हिडिओ संदीप मोरेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. की मुंबई महानगरपालिकेची लढाई ही महत्वाची लढाई आहे आणि आपला बिनीचा शिलेदार असलेले आशिष शेलार यांना या ठिकाणी मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. मला विश्वास आहे
आशिषजींच्या नेतृत्वात मुंबई आणि चंद्रशेखरजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही जोरात फडकवू. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शिर्डीत भक्तिभावानं हजारो भाविक साई समाधीवर फुलं, हार, प्रसाद अर्पण करतात. मात्र कोरोनामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. आता कोरोनाचा धोका टळल्यानं बंदी उठवण्याची मागणी स्थानिकांकडून होतीये. कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करत द्वारकामाई मंदिरासमोर फुलं वाहून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकरी आणि व्यावसायिक सहभागी झाले होते. कोरोनाचा धोका आधीच्या तुलनेत कमी झालेला आहे, त्यामुळे आधीप्रमाणे फुलं, हार, प्रसाद अर्पण करू द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. आज रोजी मंदिरात फुलं जात नसल्यामुळे तर शेतकरी काय नाविलाजाने मार्केटमध्ये आणतो, थोडेफार बाजूला दुसऱ्या खेडेगावात फुलं चालल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त कुणी घेत नाही फुलांना. जे शेतकऱ्यांनी फुलं लावलेत सर्व, आता मी माझेवाले पण सर्वांचे फुलं आहे, त्या हिशोबाने ते विकल्या जाती नाही. शिर्डीत येणारा भाविक फुलं, हार अर्पण करतो. त्यामुळे मागील 100 वर्षांपासून राहता तालुक्यातल्या अनेक गावात फूल शेती केली जाते. सुमारे 2000 हेक्टरवर फूल शेती केली जाते. 2000पेक्षा जास्त शेतकरी फूल शेती करतात. शिर्डीमध्ये सुमारे 500 फूल विक्रीची दुकानं आहेत. महिन्याला फूल विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र बंदीमुळे शेतकरी आणि व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आज 2 वर्षापासून ही बाजारपेठ कंप्लीट बंद पडलेली आहे. ही बाजारपेठ सुधारण्यासाठी आणि भक्तांच्या समाधानासाठी साईबाबा संस्थानने हार फूल समाधीवरती चालू करावेत, यासाठी मी आज कोपरगाव ते शिर्डी पायी आलेलो आहे. माझ्या शेतकऱ्यांना आणि या मजुरांना कुठल्याही प्रकारचं वेतन मिळत नाही, त्यांना कष्ट केल्याशिवाय त्यांना पगार मिळत नाही, त्यामुळे ताबडतोब फुलहार चालू करावे. भाविक, शेतकरी आणि व्यावसायिक यांच्या मागणीचा प्रशासनानं सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. आणि तसं झालं तर इथल्या अर्थकारणाला पुन्हा पूर्वीप्रमाणे गती मिळू शकेल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.